श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज लवकर सगळे कामं आपटून घेतलेली आहेत, कारण की मला लग्नाची ऑर्डर पूर्ण करायची आहे. त्याच्यासाठी मग इथं सिंपल अशी एखादी स्पेशल आपली खिचडी करून घेते आहे. तर त्याच्यासाठी इथं मी सगळे साहित्य आधीच काढून ठेवलेलं होतं, जेणेकरून पटकन होईल आणि मग माझ्या जे पुढचे कामं आहेत ते पण पटपट होतील. तर इथं मसाला वगैरे सगळं झालेलं होतं. तर इथं मी खिचडी करून घेतलेली आहे आणि झाकण वगैरे पण लावून दिलं. तर खिचडी होईल तोपर्यंत मग इथं असे भांडे जमा झालेले होते, जे की चहा पाण्याचे, परत स्वयंपाकाचे असे भांडे होते, ते पण मी तर घासून घेतले आणि इकडे आपली खिचडी पण लवकर तयार होऊन गेली. तर इथं मी लगेचच मुलांसाठी खिचडी जेवणाला देऊन दिलेली आहे. तर कांदा आणि कैरी वगैरे पापड असं छान लागते खिचडी. तर इथं मला हा घागरा स्टिच करायचा होता, जो की नवरीचा घागरा आहे. तर खूपच सुंदर कलर होता आणि एवढा जड होता घागरा. तर मीच विचार करत होती नवरी सगळं साज वगैरे घालून कसं काय चालणार आहे असं. तर खूप हेवी होता आणि खाली बघू शकता तुम्ही कॅन परत त्यांनी काय टाकलेलं होतं ते इतका जड लागत होता. तर याला मला शिवायला पण खूप वेळ लागणार होता. त्याच्यासाठीच मग मी सकाळी लवकर कामं करून घेतली. तर लगेचच घागरा स्टिच झाल्यानंतर मग मी हे नवरीचं सप्तपदीचं ब्लाऊज होतं, जे की ते नवरीने रेडीमेड आणलेलं होतं नऊवारी साडीवर. तर त्याला मला अशा प्रकारे मागे लेस लावून, पट्टी लावून पट्टीवर लेस लावायची होती. परत त्याच्यातच मणी वगैरे असं लावायचे होते. तर हे मणी पण मी हाताने लावलेले आहेत. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं आलेलं होतं आणि घातल्यानंतर पण खूप छान दिसत होतं. पण याला करायला मला 1 ते 1.5 तास लागलेला आहे एवढ्याच कामाला. तर असो, पण काम जेव्हा छान होतं ना, तेव्हा समाधान राहतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.